संबोधित करणार आहेत, कार्यकर्त्यांची मतं जी आहेत ते जाणून घेणार आहेत। खरं तर आपण पाहतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा गराडा जो आहे तो त्यांच्या बाजूने असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपल्या वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन ते आता कार्यकर्त्यांसोबत बैठकीला सुरुवात करणार आहेत। खरं तर मागील 4 ते 5 दिवसांपासून ओमराजे निंबाळकर कुठे जाणार या चर्चे जे आहे ती मोठ्या प्रमाणात रंगलेली होती। अखेर ओमराजे निंबाळकर जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपल्या वडिलांच्या समाधीचं दर्शन जे आहे ते घेतात। आपण पाहतोय वडिलांच्या समाधीचं दर्शन घेताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत आणि आपली राजकीय भूमिका जी आहे ते व्यक्त करणार आहे। खरं तर ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात जाणार की ठाकरे गटातच राहणार याबाबत मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा जी आहे ती रंगलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आता ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष आपल्या गोवर्धनवाडी या धाराशिव जिल्ह्यातील गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या वडिलांच्या समाधीचं दर्शन ते घेत आहेत आणि थोड्याच वेळात ते कार्यकर्त्यांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहेत। नक्की ते शिंदे गटात जातात की ठाकरे गटातच राहतात हे पाहणं देखील महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। आपण पाहतोय वडिलांच्या समाधीचं दर्शन आता ते घेता आहेत आणि आपली राजकीय भूमिका ते या ठिकाणी मांडणार आहेत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा घेणार आहेत, कार्यकर्त्यांची मतं देखील जाणून घेणार आहेत। थोड्याच वेळात आता ते आपल्या वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन या ठिकाणी पुढे जाताना दिसत आहेत आणि खरं तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपली राजकीय भूमिका आता त्या मांडणार आहेत की यामध्ये ते काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आपण पाहतोय ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आपल्या वडिलांच्या समाधीस्थळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत, कार्यकर्त्यांची मतं देखील जाणून घेणार आहेत। खरं तर 2 दिवसापूर्वी ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाच्या संदर्भातला निकाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि तो निकाल ओमराजे यांच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर मात्र त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि घोर कलियुग आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी या निकालानंतर दिलेली पाहायला मिळाली। मात्र आता ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत। आज उद्यामध्ये ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। खरं तर शिवसेना ठाकरे गटातले अनेक नेते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की ओमराजे आपली राजकीय भूमिका जी आहे ते जाहीर करणार आहेत आणि नक्की या राजकीय भूमिकेमध्ये ते काय भूमिका दाखल करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की ते राजकीय भूमिका आपली जाहीर करणार आहेत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ही भूमिका जी आहे ते जाहीर करणार आहे। नक्की काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय सकाळपासूनच या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे पुण्यातून निघालेले होते, त्यानंतर या ठिकाणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि आता कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते आपली राजकीय भूमिका जी आहे ते देखील जाहीर करणार आहेत। कार्यकर्त्यांची मतं देखील ते जाणून घेणार आहेत। नक्की काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं पाहते। ओमराजे निंबाळकर आपल्या वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांशी या ठिकाणी पोलिसांकडून पत्रकारांना धक्काबुक्की जी आहे ती केली जाते आणि ओमराजे निंबाळकर आपली भूमिका जी आहे जाहीर करणार आहेत।
पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बोलतात दादा हे थांब शांत 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 थोडं त्यांचा बूम संमान देणारा